नागपूरचा बनावट शालार्थ आयडी प्रकरण 632 शिक्षकांची आता 1-to-1 सुनावणी होईल। शिक्षण आयुक्तांचे उपसंचालकांना तसे आदेश आहेत। अनेक बोगस शिक्षकांची नावं समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते। घोटाळा प्रकरणामध्ये शासनाकडून कारवाईचा धडाका सुरू आहे। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी ज्ञानेश्वर पवार यांच्याकडून। ज्ञानेश्वर, काय अपडेट? अगदीच आपण पाहायला गेलं तर नागपूर विभागासह राज्यामध्ये जे आहे ते शालार्थ आयडी घोटाळ्याचं प्रकरण जे आहे त्याची व्याप्ती वाढली आहे। त्याचमुळे आता या प्रकरणात एकूणच चौकशीसाठी जी एसआयटी नेमण्यात आली होती त्या एसआयटीला देखील आता राज्य स्तरावर जे आहे त्याची नेमणूक करण्यात आली आहे। त्यामुळे आता या प्रकरणामध्ये अनेक शिक्षक जे आहेत ते बोगस असल्याची माहिती जी आहे ती एकूणच पोलीस तपासातून आलेली आहे। त्यामुळे आता जवळपास 632 शिक्षकांची 1-to-1 जे आहे ते सुनावणी होणार आहे आणि यामध्ये प्रत्यक्ष यामधील बोगस शिक्षक कोण आहे जे आहे ते यांची नावं देखील यामध्ये समोर येण्याची शक्यता आहे। आतापर्यंत आपण पाहायला गेलं तर शिक्षण विभागातील अनेक बडे अधिकारी जे आहेत ते आणि त्याचबरोबर संस्था चालक देखील पोलिसांनी जे आहे ते अटक केली आहे आणि संपूर्ण या चौकशीतून जे नावं समोर येत आहेत त्यांची चौकशी आहे ते एसआयटी मार्फत एकूणच केली जाते। त्यामुळे आता एकूणच जे बोगस शिक्षक असतील यांची देखील नावं जे आहे ते पुढे येण्याची शक्यता आहे, कारण की आता 1-to-1 जे आहे ते सुनावणी पार पडणार आहे जवळपास 672 शिक्षकांची। अगदी ज्ञानेश्वर, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या एकूणच सविस्तर माहिती करता। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।